आज आम्ही सकाळी 8 वाजता स्टार्ट केला आहे फॉर रत्नदुर्ग किल्ला, ज्याला आपण भगवती किल्ला असंही म्हणतो. किल्ल्यावर पोहोचण्याआधी एक स्पॉट लागतो जो खरंच खूप अप्रतिम आहे. तुम्ही पाहू शकता, दूर दूरपर्यंत पसरलेला समुद्र तुम्ही बघू शकता आणि खूपच सुंदर परिसर आहे हा. हा समोर जो आहे तो रत्नदुर्ग किल्ला आहे. आपल्या कोकणातल्या निसर्गाची मजाच वेगळी आहे. शांतता आणि फक्त लाटांचा आवाज. इतकं सुंदर वातावरण होतं तिथे की आम्हाला तिथून निघायचीच इच्छा होत नव्हती. तुम्ही काढाल तितके फोटो कमीच होते या स्पॉटवरती. इनफॅक्ट हा आहे त्या किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर. तुम्ही बघू शकता तिथे एक शिवसृष्टी म्हणून पण बांधलेले आहे, जिथे आपल्या शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्यांनी लढवलेल्या किल्ल्यांची प्रतिकृती बनवली आहे. तुम्ही या स्पॉटलाही व्हिजिट करू शकता. तुम्ही पाहू शकता, खूपच सुंदर दृश्य आहेत त्या स्पॉटवरची. आता आम्ही रत्नदुर्ग किल्ला चढायला चाललो आहोत. तो जास्त उंचावर नसल्यामुळे आपण इझिली तिथे पोचू शकतो. या रत्नदुर्ग किल्ल्यावरती एक छान भगवती मातेचे मंदिर आहे. त्याच्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे. खूप शांतता आणि देवीची मूर्ती ही खूप सुंदर आहे. मी पाहू शकता, वरून किल्ल्यावरूनही तुम्ही समुद्र पाहाल. आपला निसर्गच खूप सुंदर दिसत आहे तिथून. आम्ही थोडासा फेरफटका मारला त्या रत्नदुर्ग किल्ल्यावर आणि आम्ही आमच्या दुसऱ्या स्पॉटवर आता जायला निघालो. बाय बाय.